करून झाली आणि तुम्हाला इथे दिसत असेल नेल्स मारले. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि आज आहे गुरुवार आणि फायनली माझ्या आयब्रोज करायला मुहूर्त लागलं. गेले कित्येक दिवस प्रचंड ग्रो झालेलं होतं माझ्या आयब्रोज. खूप खराबही दिसत होतं, परंतु काही ना काही कारणाने ते राहून जात होतं. तर मी आत्ता सलॉनमध्ये ज्या सलॉनमध्ये त्या दिवशी मी हेअर कट केला ना, त्याच सलॉनमध्ये मी आयब्रोज केल्या आणि कामानिमित्त आता निघाली जरा बाहेर. आणि इथे आम्ही बऱ्याच वर्षांनंतर पासपोर्ट साईज फोटो काढण्यासाठी आलेलो आहोत. मिस्टर प्रशांतजी दोन्ही खिशांमध्ये हात घालून उभे फोटो काढण्यासाठी. मान सरळ ठेवा. माझा आधार कार्डचा ॲड्रेस चेंज करण्यासाठी आम्ही ते गेलो होतो. कुणाच्या ऑफिसला जाऊन आणावं लागतं ना ते, आता माझ्या लक्षात नाही राहिलं त्यांची सही वगैरे कोण त्या मॅडम. तर ते केलं आणि इवन मी तिथे एक फोटोही दिला, त्यांनी तो लावूनही दिला. परंतु जिथे तो फॉर्म सबमिट करायला गेलो तर ते बोलले की तो फोटो चालणार नाही, कारण तो साईड पोजमध्ये होता. मग मी एवढ्या खतरनाक लुकमध्ये आहे, आत्ता आम्ही बाहेर आहोत. पण म्हटलं जाऊ दे, चला आपल्याला काय त्याच्यावरच लावायचा आहे फोटो. तो आहे त्या लुकमध्ये आम्ही फोटो काढण्यासाठी आलो आहे. प्रशांतजींचे काढताय, त्यांचं काढून झाल्यानंतर माझाही काढेल. आणि ॲक्च्युली मी आधार कार्डचं ॲड्रेस चेंजची आधी पण फॉर्मॅलिटीज केली, पण माझं आधार का आलं नाही कुणाच ठाऊक. तर आता आम्ही सेकंड टाईम केली ती. आणि नाही यावेळेस ती स्टेपच करावी लागलेली, कारण की यांचं ऑलरेडी झालं आहे प्रशांतजींचं. तर मग त्यांच्या याच्यावरूनच माझं होऊन गेलं. आणि पाहिलं का शेरू किती मन लावून लावणी ऐकतो. एकदम तो जसं काही टी व्हीवर चढून ते बघायचा प्रयत्न करतोय, इतकं त्याला ते आवडत होतं लावणी. शेवटी पुरुषच शेरू ही, नाही का. जोक्स पार्ट. तर आजच्या दिवशी मी बस एवढं शूट केलं. हा मूव्ही आम्ही रात्री लावला होता, पिंजरा मूव्ही, आणि तो पूर्ण आम्ही सगळ्यांनी बघितला, चौघांनी इन्क्लुडिंग शेरू 5 जणांनी बघितला. आता हे नेक्स्ट डेचं शूट आहे. सकाळी सकाळी मी आता इथे कणिक भिजायला घेते, कारण की मला मिस्टरांसाठी आणि सासऱ्यांसाठी ऑमलेट आणि पोळ्या बनवायच्या आहे. नाश्त्याला ते बोलले की आम्हाला दोघांनाही ऑमलेट पोळी दे, त्यासाठी मी कणिक भिजायला घेतलं. आणि जेव्हा कधी मी किचनमध्ये काम करत असते ना, शेरूला तिथे ओट्यावर बसून बघायचं असतं की ही काय करते, कसं करते. इवन रुपाली पण जेव्हा भांडे घासायला येते ना, तेव्हा पण तो असाच चढून ओट्यावर बसतो, ओला होतो. त्याच्यामुळे मी काय करते, जेव्हा रुपाली आली, बेडरूम झाडलं गेलं की त्याला बेडरूममध्ये ठेवते आणि ते डोर ओढून घेते, म्हणजे पूर्ण कामं होईपर्यंत त्याला बाहेर येता येत नाही. कारण की तो जर असला ना तर तो ओट्यावर चढणार म्हणजे चढणार. आता बघा मी इथे कणिक भिजते ना, कसं टपकन उडी मारून वरती चढेल. आणि मग मी काय करते, त्याच्यामुळे मला असं प्लॅटफॉर्म जो आहे ना ओला ठेवताच येत नाही. मी त्याला मग असं हाताने असं त्याला दाबून बसायला लावते, थोडंसं प्रेस करून, की बैस बाबा इथे बैस शांतपणे. तर हे बघा कसा चढून गेला. आणि बरं वास घेण्याचा प्रयत्न करेल म्हणून मी त्याला असं बसवून दिलं. आणि टी व्ही चालू आहे. प्रशांतजी गाणे लावतात. माझ्या सासऱ्यांनाही जुने गाणे ऐकायला खूप आवडतं आणि मोठ्याने गाणे चालू आहेत, म्हणून मग मी इथे व्हॉइस ओव्हर करते. सासूबाईंचा चहा पिऊन झाल्या आणि त्या कप घेऊन आल्या आणि इथे चालू आहे माझं नाश्ता बनवायचं काम. तर असं बघायला खूप पसारा वाटतो ना, मी रोज हा पसारा कमी करण्याचा प्रयत्न करत असते. तर हे बघा इथे मी बनवलं छानपैकी ऑमलेट आणि पोळ्या नाश्त्यासाठी. काहीतरी म्हणे मी प्रशांत बोलतो. त्या दिवशी त्याला सांगायचं होतं, पण काहीतरी गाडी निघून गेलो म्हणे. तिथं जवळ आहे म्हणे. मी दादांना घेऊन हॉस्पिटलला आलेलो आहे. त्यांना डॉक्टरांनी चेकअपला बोलवलं आहे. मी पण आले त्यांच्याबरोबर. आता 1 वाजून गेला. आम्ही 12ला पोहोचलो होतो इथे. आणि मी कालचं डिनर 6 वाजता केलं होतं आणि मी सकाळपासून काही खाल्लेलं नाही, तर मला प्रचंड भूक लागली. आणि हॉस्पिटलमध्ये जो पण काही स्मेल येत असतो मेडिसिनचा वगैरे वगैरे, तर इतकी मला काय म्हणता ना ते मळमळसारखा प्रकार व्हायला लागला. तर आता झालं आहे चेक वगैरे करून दादांना. निघतोय आता आम्ही घरी जाण्यासाठी. 1 तास लागून जाईल आम्हाला घरी पोहोचत 2 वाजून जातील. प्रचंड ऊन आणि प्रचंड गरमी आणि बाहेर. आणि ह्या शेरूला
अर्धा तासापासून खाली सोडण्यात आलं आहे आणि तो इतका आता त्याला असं झालं आहे कुठे पळून कुठे नाही. पाय वगैरे खालून सगळे खराब झाले. पोरं त्याच्या मागे पळत होते. आत्ता मी त्याला साईडला आणलं आणि बघा एन्जॉय करतोय का घाबरतोय तेच कळायला मार्ग नाही. आधी हळूहळू चालतो मग एकदम जोरात पळतो. एकदम जोरात धूम ठोकतो डायरेक्ट. शेरू चल आपण मंदिरात जाऊ. शेरू ज्या हातांनी मी याला क्लीन केलं त्या हातांवर संताप काढतोय हा. शेरू शेरू अरे अरे आ. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आणि आत्ता सकाळचे 9 वाजलेले आहेत. आज आहे 21 जून. तर आत्ता 10-15 मिनटापूर्वी माझे इनलॉज गेले. तर साधारण ते 17-18 दिवस इथे होते आणि ते आता गावी नाही गेले. तर माझ्या मोठ्या ननंदबाई आहे इथे, तर त्यांच्याकडे ते गेले आहे. कारण की अजून त्यांना 4-5 दिवस एखादा आठवडा राहावं लागणार आहे. तर त्यांचं असं होतं की म्हणजे मुलीलाही वाटतं ना की आईवडिलांना आपल्या घरी आणं होतं. त्या कधीच्या बोलवत होत्या. मग ते तिकडे गेलेले आहे. प्रशांतजी त्यांना सोडवायला गेले. अजून माझं काही आवरलेलं नाही आहे. आता मी आज संडे आहे. संडे म्हटलं की माझं बेडशीट चेंजचा दिवस असतो. तर जेवढेही घरामध्ये बेड आहे 2-3 सगळ्यांचे बेडशीट पिलो कवर वगैरे ते सगळं आता एक एक मी मशीनला लावायचं काम चालू आहे. हॉलमध्ये जे सिंगल बेड आहे त्याच्यावरचं जे आहे चादर बेडशीट ती मी आत्ता लावली आहे. ती झाली की एकामागे एक मी कपडे धुणारे. बरं, शेरूने इतकं त्रास देणं लावलं आहे की त्याला सारखं घराबाहेर जायचं असं. तो हॉलच्या दाराच्या आतमध्ये बसतो आणि म्याव म्याव म्याव. मी झोपेतनं उठल्यानंतर मी माझ्या अवताराचा सुद्धा विचार केला नाही. खालून एक त्याला गोदमध्ये असं उचलून कड्यावर उचलून एक चक्कर मारून आणला, परंतु त्याला बाहेरच थांबायला आवडतं. आणि सासूबाई बाल्कनीमध्ये आला तर तो लगेच इतका फास्ट पळाला आणि बाजूच्यांच्या टेरेसवर म्हणजे त्यांचं छत तिथे प्रचंड कचरा आहे बऱ्यापैकी आणि त्याच्यावर जाऊन बसलाय. इथे आम्ही जेव्हा राहायला आलो ना या पत्र्यांवर खूप घाण होती. बऱ्याचशा इनर गारमेंट उडून आलेले होते. तर रुपालीला उतरून आम्ही ते सगळं क्लीन केलं होतं. परंतु आता कायम कसं उतरणार ना. तर बऱ्यापैकी कचरा आहे तिथं. आणि हा बघा शेरू, ए शेरू इकडे बघ, हे बघ ना इकडे बघ शेरू. आय हे बघा बघायलाही तयार नाही आणि यायलाही तयार नाही. बसला आहे कचऱ्यामध्ये. चला आता मी ते बेडशीट धुवायला टाकलं. आता मी ते झालं की मग हे लावणार आहे. प्लस हे जे कुशन आहे या सगळ्यांचे मी कवर काढून ते धुवायला टाकणार आहे. शेरू प्रचंड घाण झाला होता. कारण ते जे डोर आहे ते माझ्या इनलॉजकडून लागत नव्हतं. तर त्यांचं बाथरूमचं डोर कंटिन्यू ओपन राहायचं आणि मी खूप लक्ष ठेवायची याच्यावर, खूप लक्ष ठेवायची. परंतु मी कुकिंग करत असायची, काही असायची तो पळून जायचा बाथरूममध्ये, ओल्यात बसायचा. ओल्यात बसून आला की त्याच्या लिटर बॉक्समध्ये गेला सुसी करायला की खूप गंदा होऊन जायचा. तर एवढा घाण झाला होता काही त्याला लिमिट नाही. आत्ता मी त्याला आंघोळ घातली. त्याला आंघोळीची खूप भीती वाटते. हे बघा झोपला मला लटकून. त्याला आंघोळीची खूप भीती वाटते. खूप माझे हे होतं त्याला आंघोळ करताना, पण त्याला घालणं गरजेचं झालं होतं. तर त्याला आता छान असं कोरडं करते. तो घाबरलेला आहे ना म्हणून जरा वेळ असं धरून ठेवते आणि तो थोडा नॉर्मल झाला, थोडा कोरडा झाला, टॉवेलमध्ये पाणी ॲब्झॉर्ब झालं की मग मी त्याला खाली सोडेल. काल यांनी काय केलं, खाली सोडून दिलं प्रशांतजींनी त्याला. मला बोलले त्याला घ्यायला आहे आणि पोरांच्या भरोशावर सोडून गेले. आणि त्याने खूप उड्या मारल्या गार्डनमध्ये आणि गार्डनमध्ये माती आहे तर माती चावून गेला होता. म्हणून म्हटलं आता काही झालं तर. मला दम लागला अक्षरशः, एवढा तो त्रास देत होता आंघोळ घालताना. चला आता त्याला कोरडं करून घेत. शेरूला आंघोळ घातल्यानंतर मी स्वतः आंघोळ केली. देवांची पूजा वगैरे करून झाली आणि तुम्हाला इथे दिसत असेल इथे मला शेरूने नेल्स मारले. तो जसं मी म्हटलं आंघोळीला खूप घाबरतो, पाण्याला खूप घाबरतो. तर तो असा माझ्यावरती चढायचा प्रयत्न करतो. तर इकडे त्याचे बरेचसे मला इकडं खूप त्याचे नेल्स लागले. बरंच मारलं त्याने मला. आणि ड्रायरने त्याला ड्राय करू म्हटलं पण तो ड्रायरलाही खूप घाबरतो. एकदम कमी टेम्परेचरवर किंवा मग कूल एअरने, थंड हवेने त्याला ड्राय करू म्हटलं पण तो त्याच्या आवाजालाही खूप घाबरतो. तो ड्राय तर काही करू देत नाही आहे. आता मग गॅसच्या ओट्यावर मी त्याला ओट्यावरच प्लेटमध्ये खायला दिलं. कारण की तो शक्यतो दिवसभर गॅसच्या ओट्यावरच बेसिनच्या आजूबाजू झोपलेला असतो, कारण तिथे त्याला थंड फील होतं. आता पुष्कळ 12:15 वाजत आले. अजून मी स्वयंपाक वगैरे काय केला नाही. रात्रीच्या भरपूर पोळ्या पडल्या आहे. मी त्या फ्रीजमध्ये ठेवला आहे. अन्न वाया घालायला नाही आवडत. तर मी आता गवारच्या शेंगा करण्याचा विचार करते. कारण प्रशांतजींना कोणीतरी वानोळा दिला की त्यांनी आणल्या माहीत नाही 1 किलोच्या आसपास गवारच्या शेंगा.
ज्या की मी त्या दिवशी मूव्ही लावला होता, तर मूव्ही बघता बघता निवडून ठेवला आहे. काही राहिलं आहे निवडायच्या. तर मी आता गवारच्या शेंगांची भाजी करण्याचा विचार करते. त्याआधी मला भांडे लावावे लागतील, कारण कुकर भांड्यांमध्ये मी कुकरची एक शिट्टी करून घेते. आणि नो काही ताई म्हणतील की डायरेक्ट शिजत टाकायच्या चव छान लागते, परंतु गॅस खूप वाया जातो, म्हणून मग मी एक शिट्टी करून घेते आणि नंतर फोडणी देते शेंगांना. तर चला आता शेंगा शिजायला टाकते. बाय द वे, आज कुठल्याच बेडवर बेडशीट नाही. जेव्हा मी बेडशीट वॉश करते ना, तर मग मी राहू देते संध्याकाळपर्यंत. तो बाबा गॅसच्या ओट्यावर फिरतोय, तर संध्याकाळपर्यंत बेड तसेच राहू देते, जेणेकरून त्यांना हवा लागावी म्हणून. तर कुठल्याच बेडवर बेडशीट नाही आता. तर अचानक कोणी आल्यावर मात्र मग आपली फजिस्ती होती. बिना बेडशीटचं बेड चांगलं नाही वाटत. तर चला आता मी भांडे लावून घेते एकदा, मग गवार शिजायला टाकते, मग त्या शेंगा बनवते. हे बघा, हे असे फिरत राहतात त्या टेबलवर. आणि हा इथे आहे गुळाचा शिरा, ज्याच्यामध्ये मी दूध टाकून घेतलं आहे. तर हा मी उठायच्या आधीच प्रशांतजींनी बनवला होता त्यांच्या आईवडिलांसाठी, कारण ते लवकर गेले सकाळी. गॅसच्या जवळ गेली आणि मग मला शिरा दिसला. मग म्हटलं चला, 12:30 ऑलमोस्ट होत आले, आपण शिरा खाऊन घेऊ. मी 12 ते 1च्या दरम्यानच खाते आणि नंतर भाजी बनव. तर चला शिरा खाऊन घेते आता. आणि मी बऱ्याचदा हे सांगितलेलं आहे तुम्हाला की मला दिवसा मी झोपत नाही. म्हणजे खूप सगळ्या स्त्रियांचं असं असतं, इवन माझ्या बहिणी पण थोडं का होईना, थोड्या वेळासाठी का होईना झोपावं लागतं, नाही का. ते घराबाहेर जातात, काम करतात, थकतात. मी काय कुठे जात नाही, तर मला दिवसा झोपायची सवय नाही. परंतु आज मला इतकी झोप लागली दिवसा की मी सांगू शकत नाही. म्हणजे लिटरली मी अशी पडली होती, पाय दुखत होते म्हणून बेडवर बेडशीट लावलं आणि पडली. तर लिटरली मी 1-2 तास एकदम गाढ झोपली. गाढ माझ्या चेहऱ्यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की बापरे, खूपच गाढ झोपली होती मी. शेरू पण मस्तपैकी झोपलाय दारामध्ये, ते बघा तिथे दारामध्ये झोपलाय तो पण. तर आता 4 वाजले, उठले. आणि इथे मी मस्तपैकी माझ्यासाठी गवती चहा टाकून चहा बनवलेला आहे. गेले 15-16 दिवसापासून मी रोज 5ला चहा बनवत होती, त्याच्यामुळे मला आज 5 वाजता चहा पिण्याची इच्छा झाली आणि बनवला आहे. परंतु मी त्यात गूळ टाकणार आहे, तर गुळाची भेली कट करावी लागेल. आत्ता चहापुरताच करून घेते, चहा पिला गेल्यानंतर मग बाकीचा करेल. आणि इथे मस्तपैकी चहा बनवून झालेला आहे. परंतु मला चहामध्ये लागत असते साय, ती नाही आहे, कारण मी साय काढून घेतली. साईमध्ये सकाळी मी कशासाठी दुधाचा वापर केला, हो शिऱ्यामध्ये दूध टाकलं होतं तेव्हा मी साय काढून घेतली. पण ठीक आहे, बिना साईचाही टेस्टी लागेल. आणि आज शेरूची आंघोळ घातल्यामुळे शेरू एकदम नीट क्लीन, पांढरा शुभ्र स्वच्छ दिसतोय मस्त. आता तो खाण्याच्या मूडमध्ये आहे, तर आपण त्याला डिस्टर्ब नाही करूया. शेरूला आज जेव्हा मी आंघोळ घातली तेव्हा ठरवलं याला खाली न्यायचं नाही, परंतु तो इतका रडतो की नाईलाज असतो, मला घेऊन यावं लागलं. पण मी बॅक साईडला आले, कारण की बॅक साईडला जास्त माती नाही आहे. इकडं म्हणजे असा रोड आहे, तर इकडे माती नसल्यामुळे मग मी त्याला इकडे आणलं. गार्डन साईडला खूप माती येतं, तिथं तो खराब होऊन जातो. संध्याकाळचे 7:30 वाजले. मी दिवा पेटवला, म्हटलं चला आरत्या वगैरे करू. तेलाचा दिवा लावला, तुपाचा पेटवला, अगरबत्ती वगैरे, की म्हटलं आरत्या वगैरे करून घेऊ. पण तो इतका म्याव म्याव करत होता, शेवटी म्हटलं चला याला थोडंसं 5-10 मिनटं खाली घेऊन फिरवू. आणि पिशवीत आणलं होतं मी त्याला, पण तो खूपच हे करतोय खाली उतरायसाठी, मग सोडलं जरा वेळ. आणि इथे तुम्ही बघू शकता प्रशांतजींनी केलेली अंडा करी. तेलामध्ये डायरेक्ट काळा मसाला टाकून अंडे फोडून दिले त्यांनी. मी कुकरमध्ये खिचडी बनवली आणि 2-3 पोळ्या बनवते. रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत. मला अचानक आठवलं की अरे आपण व्हिडिओचं एंड नाही केलं. तर संध्याकाळी मी देवांची पूजा वगैरे केली, जे पण काही वाचन असतं ते वाचन केलं. त्यानंतर जेवण केलं, नाही जेवण मी आधीच केलं होतं, सॉरी 7:30ला मम्मी वाचन केलं. 8च्या आधी माझं वाचन, आरत्या वगैरे होऊन गेल्या. नंतर मम्मी स्वयंपाक केला प्रशांतजींसाठी. मी नुसत्या पोळ्या केल्या आणि एक खिचडी केली. अंडा करी त्यांनी बनवली. जेवण वगैरे करून ते झोपले. माझं मी जे आज कुशन कवर, पिलो कवर, ते सगळं जे वॉश केलं होतं ते सगळं लावून दिलं. चेहऱ्याचं स्किन केअर केलं, प्लस हातांनाही मॉइश्चरायझर वगैरे लावलं. आता शेरू खातो आहे. त्याचं फूड ठेवलेलं असतं, त्याला जेव्हा वाटतं तो जाऊन खातो. आता झोप लागेल तेव्हा लागेल. आता ऑलरेडी 11:15 झाले, तर आता मी झोपते. तर आजच्या व्हिडिओचा एंड मी इथे करते. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.